राज्य सरकार आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता. फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत अशी सूत्रांची माहिती. परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता. सूत्रांचीही माहिती. कर्जमाफी समितीचा अहवाल सार्वत्रिक करण्याची किसान सभेची मागणी. तर प्रवीण परदेशी समितीचा अहवाल चर्चेसाठी खुला करावा. किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांचीही मागणी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याची मागणी. सरकारने आता शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा हा इशारा. शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहत आहे. शेट्टींचा हा आरोप. भंडाऱ्यामध्ये तपासणीत त्रुटी आढळल्या, त्यामुळे 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित. 10 जणांना सक्त ताकीद. खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची कारवाई. जिल्ह्यातील 197 खत विक्रेत्यांची करण्यात आलेली तपासणी. परभणीमध्ये पीक विम्याची तुटपुंजी मदत मिळाल्याचा आरोप. शेतकऱ्यांनी हेक्टरी 2400 रुपये विमा भरला. प्रत्यक्षात 1050 पर्यंत मदत मिळाल्याचा प्रकार. सरकारने हेक्टरी 17,500 मदतीची घोषणा करून भरलेले पैसे देखील दिले नाही असा आरोप. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत नाही. खरडून गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळेल. महापूरमध्ये वाहून गेलेले बंधारे देखील अद्याप नादुरुस्त. जळगावच्या रामदेववाडी परिसरामध्ये काढणीला आलेल्या मका पिकाला आग लागली. 5 ते 6 एकरवरील मका जळून पूर्णतः खाक. आगीमुळे शेतकऱ्यांचं 4 ते 8 लाख रुपयांचं नुकसान. अवकाळीच्या भीतीने भंडाऱ्यामध्ये मका मळणीला भिंगाला. शेतकऱ्यांची लगबग वाढली, तर हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली. काढणीस तयार झालेले पीक खराब होण्याचीही भीती. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे कल वाढला. यंदा तब्बल 8,000हून अधिक शेतकऱ्यांनी शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर सुरू केला. जमिनीची सुपीकता सुधारित असून उत्पादन खर्चातही घट झाली. आखाती देशांमधील युद्धामुळे आता ठप्प झालेली केळी निर्यात पुन्हा एकदा सुरू. चाळीसगावसह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. परभणीमध्ये उष्माघाताचा बळी. नाशिकहून परभणीमध्ये भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. भावाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली. जळगावमध्ये गुरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात वाढ झाली. पशुपालक संकटात सापडले. 5,000 रुपये शेकडा मिळणारा चारा आता 7,000 रुपयांवर. जालन्यातील रांजण गावामध्ये जलजीवन मिशनच्या पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचं काम अपूर्ण. पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांकडून अर्धनग्न आंदोलन. इगतपुरीमधल्या मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये घट झाली. अनेक धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा. मुंबईलाही पाणी पुरवठा करणाऱ्या इगतपुरीमधील वैतरणा धरणात 49% इतका पाणीसाठा. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोळी गावामध्ये भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण. नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा दूषित होत असल्याचा आरोप. साताऱ्यामध्ये नारी शक्ती वंदन विधेयकावरून भाजप महिला मोर्चाचं आंदोलन. काँग्रेसला फायदा नाही म्हणून विधेयकाला विरोध. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांची विरोधकांवरतीही टीका. नंदुरबारमधल्या चर्चच्या अवैध बांधकामाविरोधात आदिवासी संस्कृती रक्षक संघटना आक्रमक. नवापूरमधील 116 ग्रामपंचायतींमधील अवैध चर्च बांधकाम थांबवण्याचीही मागणी करण्यात आली. पुणे ते पंढरपूर या पालखी महामार्गावरती पुरंदरमध्ये काँग्रेसचं टोलमाफीसाठी आंदोलन. पुरंदरमधील भूमिपुत्रांना टोलमाफी देण्याची काँग्रेसची मागणी. जेजुरी जवळ होत असलेल्या टोलनाक्यावर टोलवसुली न करण्याची मागणी. जुनी पेन्शन योजनेसह विविध 18 मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. अहिल्यानगरमध्ये कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा देत रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून कामही केलं सुरू. भंडाऱ्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेस शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार, तर धान खरेदीची मर्यादा न वाढवल्यानं शेतकरी आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं प्रकरण. धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांचा संगमनेरमध्ये निषेध. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत फोटोला जोडे मारत दहन केलं. नागपूरमध्ये संभाजी ब्रिगेडकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या निषेधार्थ आंदोलन. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत बागेश्वर बाबाचा निषेध करण्यात आला. बदलापूरमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी बागेश्वर बाबाचे पोस्टर पायदळीत उडवले. भोंदूबाबा म्हणत स्कायवॉकच्या पायऱ्यांवरती लावले पोस्टर. बागेश्वर बाबाचा कडेलोट करण्याची मागणी. बागेश्वर बाबांना शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य. सोलापूरमध्ये धीरेंद्र शास्त्री विरोधात संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला शेण्याच्या पाण्यानं आंघोळ घालत भविष्यात तोंडाला काळं फासण्याचा इशारा. बागेश्वर बाबाला महाराष्ट्रामध्ये बंदी घाला. बागेश्वर बाबाच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत काँग्रेसचं अमरावतीमध्ये आंदोलन. सरकारकडून बाबांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. जळगावच्या चाळीसगावमध्ये पुरोगामी संघटनांचा एल्गार. आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध. दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. परंड्यामध्ये माजी सैनिकांच्या घरावरती सशस्त्र दरोडा टाकणारी टोळी 24 तासांमध्ये जेरबंद. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचीही धडाकेबाज कारवाई. 7 आरोपी गजाआड. चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील तळेगाव टोल नाक्यावरती इनोव्हा चालकाची दादागिरी, टोल न भरणाऱ्या संबंधित चालकावर कारवाई करण्याची रुपेश फुलावले यांची मागणी. आम्हाला लेट होतोय. भिवंडीमधील केवणी गावामध्ये पहाटेच्या सुमारास गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, भारवी भोईर यांच्या घराबाहेर 15 ते 20 गुंडांनी गोंधळ घातला, आरोपी सुजित तात्यावरती कारवाई करण्याचीही मागणी. यवतमाळमध्ये रॅगिंग प्रकरणी आयुर्वेद महाविद्यालयातल्या 21 विद्यार्थ्यांवर कारवाई, एक विद्यार्थी एका वर्षाकरता महाविद्यालयातून रस्टिकेट तर इतर काही विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रायगडमधील लोणेरे हत्याकांड प्रकरण, आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार याला 5 दिवसांची पोलीस कोठडी. ओमकार रेसिडेन्सी या ठिकाणी तरुणीची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली. सोलापूरच्या अकलूज या ठिकाणी महिलेवरती 2 वर्ष अत्याचार केल्याची घटना समोर आली. महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिलेली. आरोपी उमेश साठेला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बुलढाणा या ठिकाणी नाचताना धक्का लागला या कारणावरून युवकाची हत्या, खामगाव शहरातली घटना. 23 वर्षीय तरुणाच्या हत्येसंदर्भात खामगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू. भंडाऱ्याच्या ननेना गावामध्ये घरफोडी, अज्ञात चोरट्यांनी 8 लाखांचा मुद्देमाल केला लंपास. जिल्हाभरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये वाढ, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित. यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारे तब्बल 6 जण पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या बेळगाव जंगल पोलिसांची कारवाई, पोलिसांना कारमध्ये अघोरी पूजेचं साहित्य देखील आढळलं. साहित्याच्या आधारे पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली. वाशिम जिल्ह्यामध्ये रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीला उधाण, नियम धाब्यावरती बसवत नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा, प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी. वाशिम शहरामध्ये सेतू केंद्रांवरती प्रशासनाची कारवाई, 6 सेतू केंद्रांची मान्यता रद्द, शासनानं ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जादा पैसे आकारून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. पुण्यात ड्रायव्हरने मालकाच्या घरी डल्ला मारलाय, मालकाच्या आईचे 15 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. राजेश कांबळे असं चोर असलेल्या ड्रायव्हरचं नाव. विमानतळ पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक करण्यात. मुलांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी हाऊसफुल, पर्यटकांची संख्या वाढली त्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक उलाढालही वाढली. समुद्र पर्यटनाचा आस्वाद घेण्यात नागरिक सिंधुदुर्गात दाखल. साताऱ्यामध्ये शिवचरित्र प्रसार अश्व मोहिमेला सुरुवात झाली. 25 गड किल्ल्यांवरती घोडेस्वारीचा संकल्प, कल्पना राजे भोसले यांच्या हस्ते या मोहिमेचं स्वागत करण्यात आलं. नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून आता अध्यक्षपदी प्रकाश जयस्वाल तर सचिवपदी अनिल गुल्हाने यांची निवड. निवडणुकीच्या निकालानंतर पदाधिकाऱ्यांकडून गुलाल उधळत विजयोत्सव साजरा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन, तर मुलीच्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहकुटुंब शिर्डीमध्ये, परिसरातील प्रश्न मार्गी लावण्याचं बावनकुळेंचं आश्वासन. जेजुरी गडावरती खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये विविध फळांची सजावट, वैशाख शुक्ल दशमीनिमित्त मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली. गोंदियामधल्या देवळी तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा, 91 जोडपे लग्न सोहळ्यामध्ये सहभागी. शासनानं सामूहिक विवाह सोहळ्याचं अनुदान 50,000 रुपये करण्याच्या आयोजकांची मागणी.